श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण का करायचे, कसे करायचे आणि कशासाठी करायचे, नवनाथाचे पारायण केल्यामुळे आपल्याला कुठले फायदे होतात, आपल्या मनातील कोणत्या इच्छा पूर्ण होतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कसं असतं बघा, आयुष्य जीवनात जगत असताना आपल्याला अनेक संकट येत असतात, अनेक दुःख येत असतात, पण त्या संकटांना, त्या दुःखांना आपण सामोरं जायचं असतं. पावसाळ्यामध्ये बघा, कितीही आपण जपून वावरलं, जपून आपण रस्त्याने जरी जात असलो तरीसुद्धा एखादी गाडी येते आणि ती गाडी चिखल आपल्या अंगावर उडून जाते, किंवा एखादं डबकं पाण्याने साचलं असेल तर त्या डबक्यातील पाणी उडून आपल्या अंगावर येत असतं. मग त्यासाठी आपण आपला जीवन खराब करायचं का? नाही. आपण त्या गाडीला शिव्या देऊन पण काही उपयोग नाही, त्या गाडीच्या वाहन चालकालाही शिव्या देऊन काही उपयोग नाही. कारण ती गाडी दूर निघून गेलेली असते. म्हणून आपण असे आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात, अनेक दुःख येत असतात. त्या संकटांना, त्या दुःखांना आपण कसं सामोरं जायचं ते आपल्या हातात असतं. पावसाळ्यात बघा, तुम्ही कितीही जपून वावरा, पण काही ना काही आपल्यासोबत होतच असतं. म्हणून आपण छोट्या छोट्या प्रसंगाला न डगमगता, न भीता, न घाबरता, अनेक संकट आपल्याला जरी आले तरी त्या संकटांना आपण सामोरं गेलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत असतात, आपण जर त्यांची मनोभावे खूप श्रद्धेने, मनातून आतुरतेने, आर्ततेने जर आपण त्यांची हाक मारली तर ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" या वाक्यातच सर्व काही आलं. म्हणून तुम्हाला ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत, ज्या कार्यासाठी, ज्या तुमच्या कामासाठी, कोणत्याही असेल, त्या तुम्ही मनातून श्रद्धेने या उपासना करा, या सेवा करा. तुम्हाला त्या गोष्टीचं, त्या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच, हे मी तुम्हाला शाश्वत सांगत आहे. म्हणून तुम्ही श्री नवनाथ कथा असेल, किंवा गुरुचरित्र असेल, श्री स्वामीचरित्र असेल, दुर्गा सप्तशती असेल, मल्हारी सप्तशती असेल, शंकराची सेवा असेल, ज्या कोणत्या तुम्हाला विविध सेवा सांगितल्या जातात श्री स्वामी समर्थ या सेवा केंद्रामध्ये, त्या तुम्ही सेवा मनातून करा, जिद्दीने करा, तळमळीने करा. त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार म्हणजे मिळणार. तर ह्या नवनाथ पोथीचे पारायण कशासाठी करायचे ते आपण पाहणार आहोत. नवनाथाचं पारायण करण्यासाठी आपल्याला शुभ दिवस पाहायचा आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्नान करून धुतलेली वस्त्रे धारण करायची आहेत. जर आपण नवनाथाचं पारायण एकदम पहाटे सकाळी 4च्या नंतरही सुरुवात करू शकतो. ज्या दिवशी आपण पारायण करायला सुरुवात करणार आहोत तो दिवस शुभ पाहायचा. शक्यतो शनिवारी जरी तुम्ही सुरुवात केलं तरी सुद्धा चालू शकते, किंवा कुठलाही शुभ दिवस तुम्ही कॅलेंडरवर अशुभ दिवस, शुभ दिवस असं लिहिलेलं असते, तो तुम्ही शुभ दिवस पाहून त्या दिवशी तुम्ही नवनाथाचं पारायण करायला सुरुवात करायची आहे. मग तुम्ही धुतलेले अंगवस्त्र अंगावर परिधान करायचे आहेत, किंवा नवे कोरे साडी पुरुष मंडळी करत असतील तर नवे कपडे घालून जरी केलात तरी चालू शकते, किंवा धुतलेले कपडे जरी घालून केलात तरी सुद्धा चालू शकते. मग तुम्ही पूजा मांडामांड करायची आहे. चौरंगावर एक शुभ्र कपडा अंतरा, किंवा लाल रंगाचा, पिवळ्या रंगाचा कपडा अंतरायचा आहे. नवनाथाचा जर फोटो तुमच्याकडे असेल, नवनाथ असलेला फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो फोटो तिथं ठेवायचा आहे. चौरंगावर कपडा अंतरा, त्यावर शुभ्र वस्त्र अंतरा, किंवा रंगीत कुठलाही कपडा अंतरला तरी चालेल. नवनाथाचा फोटो ठेवा. नवनाथाचा जर फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्री दत्तात्रेयाचा फोटो ठेवा. दत्तात्रेयाचा जर फोटो नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा. या तिन्ही फोटोपैकी कुठलाही एक फोटो ठेवला तरी सुद्धा चालू शकते. त्यानंतर पूजा, आपण गंध, अक्षदा, हळद, कुंकू सर्व काही लावून फोटोची पूजा करायची आहे. त्यावर एक अखंड श्रीफळ ठेवायचं आहे, अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पोथीची पूजा करायची आहे. जी तुम्ही नवनाथाचं पारायण करताय त्या सर्व पोथीची पूजा करायची आहे. फुले वाहायची आहेत. नैवेद्यासाठी पहिल्या दिवशी तुम्ही कुठलाही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर ज्या आसनावर तुम्ही बसणार आहात ते आसन मात्र
घोंगडीवर बसून तुम्ही वाचू शकता किंवा दर्भासन असेल तुमच्याकडे किंवा जर साधं आपलं ह्याचं दर्भाच्या काड्यांचं जे आसन असतं त्या आसनावर तुम्ही बसून वाचू शकता किंवा ते जर नसेल तर साधं तुमचं आसन असेल रेग्युलरचं ते जरी तुम्ही बसून त्यावर जरी वाचन केलात तरीसुद्धा चालू शकते. जर तुमच्याकडे घोंगडी असेल तर घोंगडीवर बसून जरी वाचन केलात तरीसुद्धा चालू शकते. नवनाथाच्या पारायण करण्याच्या सुरुवातीपासून ते पूर्ण होईपर्यंत अखंड तेलाचा दिवा तुम्हाला चालूच ठेवायचा आहे. त्यानंतर तुपाचा दिवा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुमची पूजा पूर्ण अध्याय होईपर्यंत तुपाचा दिवा हा संपूर्ण वेळ चालू ठेवायचा आहे. जर तुम्हाला शक्य होत असेल तर सगळे पारायण म्हणजे पहिल्या दिवशी 6 असतात तेवढे पूर्ण अध्याय वाचेपर्यंत तुपाचा दिवा जर शक्य असेल तर तेवढा वेळ तुम्हाला चालू ठेवायचा आहे. त्यानंतर आसन व उत्तरीय वस्त्र स्वच्छ असावे, म्हणजे तुम्ही जे अंगवस्त्र परिधान केलेले आहेत ते स्वच्छ असायला हवे. तुमचे तोंड हे पूर्व दिशेला असायला हवे आणि तुमच्याकडे म्हणजे पूर्व पश्चिम दिशेवर तुम्ही पूजा मांडलेली असायला हवी आणि तुमचे तोंड वाचन करत असताना पूर्व दिशेला असायला हवे. समाप्तीच्या दिवशीसुद्धा शुभ दिवस यायलाच हवा, हे सुद्धा तुम्ही पाहायला हवं. चौरंग सजवून घ्यायचा आहे. चौरंगावर चारही बाजूने आंब्याचे डहाळे तुम्ही लावू शकता किंवा केळीचे जे खांब असतात ते सुद्धा तुम्ही लावायचे आहेत. चौरंगसुद्धा सुशोभित करायचा आहे. त्यानंतर नवनाथाचे फोटो ठेवा, हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यासमोर पोती ठेवायची आहे. श्री गजाननाचे स्मरण करायचे आहे. गजाननाचे म्हणजे गणपती बाप्पाचे स्मरण करायचे आहे. घरातील देवाऱ्यातील देवतांना वंदन करायचं आहे. दररोज तुम्ही पोती वाचण्याच्या अगोदर तुमच्या घरातील सर्व देवतांना नमस्कार करायचा आहे. वडीलधाऱ्या माणसांना पण नमस्कार करायचा आहे. पोथीची सुद्धा पूजा करायची आहे. मनोभावनाने ही सेवा तुम्ही करायची आहे. नैवेद्यासाठी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पहिल्या दिवशी पेढे किंवा वडे तुम्ही जर उडीद वडे नवनाथ महाराजांना म्हणजेच मच्छिंद्र महाराजांना उडीद वडे खूप आवडतात. जर तुम्हाला शक्य होत असेल तर गोडाचा नैवेद्य करा किंवा उडीद वड्याचा नैवेद्य तुम्ही पहिल्या दिवशी दाखवायचा आहे. समई प्रज्वलित करायचा आहे. वाचन पूर्ण होईपर्यंत सतत ती तेवत ठेवायची आहे. धूप दीप अगरबत्ती सर्व काही लावायचं आहे. पारायणाच्या पहिल्या दिवशी पोथीला विड्याचे पान म्हणजे विड्याच्या जोड पानावर सुपारी नारळ व दक्षिणा अर्पण करायची आहे. आणि जो काही तुमचा संकल्प आहे, मग तुम्ही नोकरीसाठी करत असताल, संतान प्राप्तीसाठी करत असताल किंवा कुठल्याही तुमच्या जे काही तुम्हाला करण्यासाठी सांगितलेलं आहे, ज्या कारणासाठी तुम्ही नवनाथाचं पारायण करत आहात ते तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर मग तुम्ही 9 दिवस करत आहात किंवा 7 दिवसाचं पारायण करत आहात ते तुम्ही संकल्पामध्ये म्हणायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 9 दिवस जर करत असाल तर 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि 7 दिवस जर करायचं असेल तर 7 दिवस पण तुम्हाला ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. सॉरी, मी पारायण म्हटलं, ब्रह्मचर्याचं पारायण नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि जर तुम्हाला एकच दिवसामध्ये नवनाथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही गाणगापूरला 1 दिवसीय नवनाथ पारायण करायला चालतं. गुरुचरित्र पारायण करायला पण चालतं. हे तुम्ही कुठल्याही त्र्यंबकेश्वरला गाणगापूरला 1 दिवसाचं पारायण त्या ठिकाणी 1 दिवसामध्ये संपूर्ण अध्याय घेतले जातात. त्या दिवशी तुम्ही तिथं म्हणजे कोणत्या दिवशी घेतलं जातात हे यूट्यूबवर सांगितलं जातं. दिंडोरी प्रणित सेवा मार्ग हे यूट्यूब चॅनल आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं. त्या चॅनलवर 1 दिवसीय पारायण घेतलं जातं. त्र्यंबकेश्वरच्या केंद्रामध्ये पण गुरुपीठवर पण पारायणामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तिथं चालू असतं. तिथं पण 1 दिवसीय नवनाथ पारायण घेतलं जातं. गाणगापूरला पण घेतलं जातं. या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही नवनाथ पारायण पूर्ण करू शकता. परम श्रद्धेने एकाग्रतेने तुम्ही वाचन करा. वाचन करताना कोणाशीही मध्ये बोलू नका. रात्री तुम्ही चटईवर झोपायचं आहे किंवा तुमच्याकडे घोंगडी असेल तर घोंगडीवर झोपायचं आहे. वाचन झाल्यानंतर दररोज श्री दत्तात्रेयांची म्हणजेच नवनाथ महाराजांची आरती करायची आहे. पारायण समाप्तीच्या दिवशी 9 लहान मुलांना भोजन द्यायचे आहे. महानैवेद्य म्हणजे समाप्तीच्या दिवशी तांदूळ आणि मुगाची डाळ यांची तुम्हाला खिचडी करायची आहे. घेवड्याची म्हणजे दोडक्याची भाजी करायची आहे. हरभऱ्याची उसळ करायची आहे. उडदाचे वडे करायचे आहे. दही आंबील म्हणजेच ताक करायचं आहे. जोंधळ्याची खीर करायची आहे. हे सर्व पदार्थ ठेवायचे आहेत. त्यानंतर पुरी पण करायची आहे. पुरी करा किंवा साधी चपाती केलात तरी पण चालू शकते. सर्वांनी त्या दिवशी नैवेद्य महाराजांना पण दाखवायचं आहे. आई तुळजाभवानीला पण दाखवायचं आहे. नवनाथाच्या पोतीला पण दाखवायचं आहे. 9 लहान मुलांना सांगतेच्या दिवशी जेवण द्यायचं आहे. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज एक
40 दिवस तुम्ही वाचन करण्याची सुद्धा पद्धत आहे. एवढं दिवस आपण ब्रह्मचर्याचं पालन करू शकत नाही, तर तुम्ही 7 दिवस किंवा 9 दिवस करायचं आहे. काही दिवस 2 अध्याय वाचायचे, म्हणजे 40 दिवस श्रावण महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतं. ज्यांना शक्य होतं त्यांनी श्रावण महिन्यामध्ये दररोज 1 आणि कोणत्या कोणत्या दिवशी 2-2 हे पण केलं तरी ते सुद्धा चांगलंच आहे. पण ज्यांना कोणाला शक्य होत नाही त्यांनी 7 दिवसाचं पारायण, 9 दिवसाचं पारायण करायचं आहे. हेच पारायण तुम्ही कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सुद्धा केलं तरी चालतंय. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा 1 दिवसीय पारायण करता येतं, हेही मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर वाचन करत असताना नाथ महाराज माझ्यासोबत या आणि माझं जे कार्य आहे ते सिद्ध करा, ही विनंती तुम्ही बार बार करायची आहे. पारायण करत असताना ही विनंती तुम्ही बार बार म्हणायची आहे. पोथीच्या शेवटी दत्तात्रयाची आरती दिलेली आहे. नवनाथाची आरती ती तुम्ही दररोज करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सकाळी 1 माळ आणि संध्याकाळी 1 माळ जरूर करायचा आहे. त्यानंतर शाबरी मंत्राचं सुद्धा दररोज एक, म्हणजे पोथी वाचण्याच्या अगोदर सकाळी म्हणजे पोथी वाचायला सुरुवात करण्याच्या अगोदर सुरुवातीला एकदा आणि शेवटी एकदा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्रसुद्धा 1 माळ सुरुवातीला आणि पोथी वाचन झाल्यानंतर शेवटी 1 माळ तुम्ही दररोज करायचा आहे. त्यानंतर नवनाथाचा एक मंत्र आहे, गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कनिफ मच्छिंद्र राधंच चौरंगी रेवानक भत्री संध्या भूयाम बहु नर्व सिद्धाहा हा मंत्रसुद्धा दररोज तुम्हाला 1 माळ करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठलीही मनातली तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री नवनाथ कथा सार अध्याय संपूर्ण अध्याय पारायण करण्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांना कोणाला या व्हिडिओची गरज वाटत असेल त्यांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर या व्हिडिओमध्ये माझं काही चुकलं असं तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ.